झालं. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धानय्या सर, अक्कलकोट. तुम्हाला सर्वांना मनापासून नमस्कार करतो. आज आमच्या घरी एक ताई आलेले, तिचं नाव आहे भारती. संपूर्ण त्याचं कुटुंब इथं आहे. ताईचा मुलगा आपलं शशांक आणि आराध्या आणि त्यांचं मिस्टर सर इथं पण आलेलं आहे. त्यांचं मूळ गाव आहे कर्नाटकामधील सेडम. ते सध्या सुरपूर या तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून ती ड्युटी करत आहे. एवढं आदर्श शिक्षिका आहे की सावित्रीबाई फुलेंचा आदर्श घेऊन त्या गावात कंप्लीटपणे वाहून घेतलेली ही ताई आहे. त्या गावात शिक्षण मुलांना शिकवत जेव्हा ती ताईचं ट्रान्सफर झाली त्यावेळी पूर्ण गावात ह्या ताईचा मिरवणूक केलेलं आहे. जसं देवाला पालखीमध्ये बसून मिरवणूक करतात तसं ह्या ताईचं मिरवणूक केलं आहे. ह्याचा अर्थ चांगलं काम केलं तर समाज आपल्याला रिस्पेक्ट देतोच, अशी एक इनोव्हेटिव्ह काम केलेलं. ताईच्या अंडरमध्ये 2 विद्यार्थी MBBS सध्या करत आहे. 30पेक्षा जास्त विद्यार्थी पॅरामेडिकलमध्ये शिक्षण घेत आहे. अनेक क्रांती ह्या ताईने घडवलेल्या आहे. आणि त्याच्यासोबतच ती ताई बाहेरून शिक्षण घेतलेले आहेत, म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन पूर्ण केले. त्याच्यानंतर ती एकदा केसेट, कर्नाटकचे केसेट एक्झाम दिलेत. त्या एक्झाममध्ये फक्त अवघ्या 2 मार्काने तिचा रिझल्ट हुकला होता. परंतु पुन्हा एकदा ती प्रयत्न करून NET नेट एक्झाममध्ये 99% घेऊन ती उत्तीर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर काल झालेलं कर्नाटकच्या KEA केसेट एक्झाममध्ये ती उत्तीर्ण झालेले आहेत. आणि ताई जेव्हा त्यांच्या घटना सांगितलं की BEd करीत असताना प्रेग्नंट होती ताई आणि ह्या जो आपला आराध्य आहे ती पोटात होती आणि परीक्षा त्याच दिवशी आणि परीक्षेला जाण्याची तिचा तीव्र इच्छा आणि जो प्रामाणिक काम करतो त्याला देवाचा आशीर्वाद असतोच. एक्झाम जात असताना ताईंचा डिलिव्हर झाला आणि आपला आराध्यांचा जन्म झाला. त्याच दिवशी त्या प्रिन्सिपल सरांनी म्हणाला की नाही ताई तू काहीच काळजी करू नको, आपण तुझं रिझल्ट काढून देऊ म्हणून. नंतर एका रूल्समध्ये बसून ताईचं रिझल्ट काढून दिलेलं आहे. म्हणजे शिक्षणासाठी एवढी मेहनत घेणारी ही ताई, शिक्षणासाठी एवढे म्हणजे मनावर घेतलेलं ताई, तिचं तीव्र इच्छा आहे. म्हणून ह्या ताईचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे. आणि ताईला मदत करणारे पूर्ण फॅमिली, हे बघा 2 मुलांचं आई आणि नवरा फॅमिली, सगळं सासरा सासूर सगळ्यांना सांभाळ करून आणि घरी कोणाला कामाला ठेवलं नाही, स्वतः सगळं काम करून एक आदर्श शिक्षिका, एक आदर्श माता, एक आदर्श वाईफ, एक आदर्श महिला, एक आदर्श टीचर, एक आदर्श विद्यार्थी, एक आदर्श शिक्षिका, अशी ह्या भूमिका ताईने बजावलेल्या आहे. आणि येणाऱ्या काळात ताई लवकरात लवकर असिस्टंट प्रोफेसर होतील याची पूर्ण खात्री मला आहे. आज अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी अक्कलकोटला आलेले आहेत आणि गौडगाव आपलं हनुमान मंदिर झालं तिथंही ती दर्शन घेतील. त्यांचा आशीर्वाद ह्या ताईसोबत आहे. ताई तुमच्या सर्वांचं आयडियल आहे, म्हणून ताईकडनं आपण सर्वांनी प्रेरणा घेऊन आपलं कार्य उज्ज्वल करावे एवढी माझी मनापासून